कपवाली मला टाईम होता आणि त्याच्यामुळे मग आमच्या फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफरला टार्गेट केलं जातं. कधी पण फोटोग्राफरमध्ये टाईम होत नाही. मेकअपवाली येते ती 2 तास 3 तास घेते. म्हणजे मध्ये नाही आहेत ना मी. आता नवरा नवरी उतरते खाली. कशासाठी माहिती आहे का? कपडे चेंज करायला. आणि गाईच आता बाहेर निघालेली, पुन्हा आतमध्ये घेतले. आता काढा फोटो. आता टाइम भेटला. आता परमिशन दिली. फायनली एंट्री झालेली आहे, बघू शकता. आता म्हणजे इथं स्पायर वगैरे लावलेत समोर. ते बघा, ऋषी पाटील. फायनली वरात निघालेली आहे मस्तपैकी. आता घराजवळ जाऊ आपण. बघूया, इथं विदाईचा कार्यक्रम होणार आहे. चलो यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता वाजलेत 5, चाललो. नवरी 5:45 लग्न आहे आणि गावातच लग्न आहे. त्याच्यामुळे आता निघालो आहे. मस्त रेडी झालो, शर्ट चेंज केलं कारण गावातच लग्न आहे. तर मला काय नाही, आपल्याला शूटच करायचं. चावी घेतली बघ, ते चावी घेतले. मला सोडून येतो त्यांनी, त्याला जायचं आहे बाहेर. गाण्यांची ऑर्डर आहे, म्हणजे शिवशक्ती गायन पार्टी खार्डी. तर त्यांना गाणी, म्हणजे माझा भाऊसुद्धा गाणी बोलायला जातात. तर तिकडे जाणार आहेत काहीतरी कल्याणमध्ये. त्याच्यामुळे त्याला बरं मला सोडू दे, म्हणजे गाडी तुला भेटेल. कारण की माझ्याकडे गाडी नाही आली, किती दिवस झालं. माझी गाडी 2 नंबरवाला घेऊन जातो. चला निघू. फायनली पोचलो आपण. तर इकडे चालू आहे फोटोशूट. अजून नवरी काही झाली नाही, अजून 15 मिनटं लागते. दादा बोलतो हे बघा, त्या मामाचा फोटोशूट चालू आहे. नानाचा झाला. चला बघू अजून किती वेळ लागतं. ती वरती गेले रेडी व्हायला. आपण आता फर्स्ट फ्लोअरला आलो की दाखवतो तुम्हाला पटापट. मी पण 4-5 क्लिप काढून घे. आणि आपल्या रिसेप्शनची बनवायची आणि विदायची, अशा 3 रील आहेत. आजच्या 4 होत्या, म्हणजे 2 तर झालेले आहेत. एक एक्स्ट्रा बनवले अशीच. गो हे दाखव, इथं दाखव. फिर प्रतीक, इथं मागे फिर. हे प्रतीक मागे फिर ना. प्रतीक मागे फिर. अरे मागे फिर ना तू. फायनली फोटोशूट चालू आहे अजून. तिकडे मागे बघू शकता. आणि समोरच स्टेज आहे आणि पाहुणी मंडळी सुद्धा आलेली आहेत. ते बघा इथं दिसते बघा, चालत होतं सगळे. आपल्याला नवरा वेशीवर उतरायचा होता, पण आता टाईम झाला आहे म्हणून इकडे मेकअपवाली मला टाईम होता. आणि त्याच्यामुळे मग आमच्या फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफरला टार्गेट केलं जातं. कधी पण फोटोग्राफरमध्ये टाईम होत नाही. मेकअपवाली येते ती 2 तास 3 तास घेते. म्हणजे थोड्या वेळेला पोते आणि फुल टाईमपास असतो. चालू आहे आता फोटोशूट. फक्त 5च मिनटं भेटलं पाहिजे, तर पूर्ण फोटोशूट होईल असं. आणि बघा नवरीचा भाऊ इकडे रेडी झालेला आहे. आपला मित्र प्रतीक. कसं वाटतं वेदिकाचं लग्न आहे? कसं वाटतं ते सांग मला. बोल ना. लगेच निघालं तशाला. मध्ये नाही आहेत ना मी. फायनली गाईज नवरा सुद्धा आलेला. आता नवरी सुद्धा निघेल. जन संस्कृत हितमी ध्यातो तुम्हारे इथं बघा ना. गंगा
उचल माने माने अर्धा उचल तुझी हाईट मागे मागे बघ मागे बघ तसंच. लग्न सुद्धा लागलं पण काही आपल्याला शूट करायला भेटला नाही. आता चालू आहे सिंगल फोटोशूट बघू शकता. आणि आता इथं चाललंय कन्यादानाचं काम. तो मला बघायला भेटेल समजा. कन्यादानाचं आपल्याला शूट नाही दाखवतो तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये. फायनली पहिल्यांदा असं झालंय का स्टेजवर आईस्क्रीम आलेलं आहे. फर्स्ट टाइम असं बघू शकता. आणि कन्यादानाचं काम सुद्धा झालं आहे. हो बाई वंदना नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः पाणी पाणी सोडा विष्णुवे नमो नमः. हातामध्ये दोघांनी अक्षर जरा हात जोडा. आपल्या इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवतांना ध्यान करा. खा खा पटापट. एक तर वरती चढ एक तर खाली चढ. हिताक्षी मला नाही का काहीच बघू शकता. भटजी भाऊ मॅच बघायला आल्यात. तुथा विश्ववेदाः वसेन सालक्षरिश्रेमी बृहस्पतिर्ददातु. नेत्राभ्यामध्ये स्पर्शयेत तीन वेळा पाणी प्यायचे आचम्य. केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. परिवर पाणी खाली सोडा. विष्णुवे नमः रामदेवताय नमः. सामदेवताय नमः. वास्तुदेवताय नमः. एतत्कर्म प्रधानदेवताय नमः. पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्व अतर्याक्षर मूर्तीला रहा. विष्णुवे नमः. बरं तुमचं दोन्ही कामं करता तुम्ही. लाईव्ह पण करता ओरिजिनल फोटोग्राफर दोन्ही कामं झाले. चालू द्या साईड इन्कम आहे. तुम्ही काही सोडू नका आम्हाला वर टाका. ओके तुझ्या इथे बघा स्माइल. काय बोला आता. काय नाही उचलून इथे ठेवा. ठीक आहे ते पण करतो आम्ही आता. हे पण उचलाचा काही आम्हाला हे पण होतं सांगताना आता. आणि आता बघ हे पण उचलू मी आता. विष्णुवे विष्णुवे नमो नमः. हस्तं प्रक्षाल्य सिंहाने हातातल्या अक्षरा गणपतीच्या मूर्तीला रहा. महागणपतये नमो नमः. अक्षदानं समर्पयामि. हातामध्ये सगळे 2 मिनिटं थांबा. नाही दिसत जाऊन दे. काहीच फायनली आपला सप्तपदी पण झालेलं आहे. आता वाई बेड बाकी आहे थोडीशी. आणि आता थोड्याच वेळात रिसेप्शनसाठी निघतील तर बरं होईल. म्हणजे लवकरच आपल्याला भेटेल एंट्री रिसेप्शन एंट्री. बघूया काय काय होतं आता बघायला भेटेल तुम्हाला. सध्या तरी सिंगल फोटोशूट चालू आहे. फायनली आता चालले चेंजिंगसाठी बघू शकता. फायनली आता नवरा नवरी उतरते खाली. कशासाठी माहिती आहे का. कपडे चेंज करायला. आणि वरतीच ना गाईच आता बाहेर निघालेली पुन्हा आतमध्ये घेतलं. आता काढा फोटो. आता टाइम भेटला. आता परमिशन दिली. काय परमिशन नाही फक्त त्यांना जायचं. तर काहीच फायनली नवरा नवरी रेडी झाल्या. 1-2 शूट केलेत मस्त असे. आता चाललो पुन्हा मांडवामध्ये. कालो का इकडं आता येतील थोड्या वेळात एंट्री करतीलच. जास्त काही ब्लॉक करायला भेटणार नाही मला वाटतं. डाऊट येतं. समोरच मांडव आहे बघू शकता. तर चला जाऊ आता मांडवामध्ये. दाखवतो तुम्हाला. त्यांनी म्हणजे आपला जे रिसेप्शन एंट्री होणार आहे त्याच्यासाठी स्पायर वगैरे लावलेत. बघूया चला पटापट जाऊ. फायनली एंट्री झालेली आहे बघू शकता. आता म्हणजे इथं स्पायर वगैरे लावलेत समोर. ते बघा ऋषी पाटील स्पायर वगैरे लावले. आणि इकडे एक्सपोजिंग चालू आहे.
इकडे 2 कॅमेरामॅन. चला चालू द्या. ऋषी बाजू 1 2 3 गो. गो. फायनली वरात निघालेली आहे मस्तपैकी. आता घराजवळ जाऊ आपण. बघूया तिथं विदाईचा कार्यक्रम होणार आहे. दाखवतो तुम्हाला. आता बघायला भेटेल का ना मला नाही माहिती, पण ट्राय करेल मी, कारण की आपल्याला रिसेप्शन एंट्री तर ना भेटली. चला तर काहीच फायनली आता गाडीत बसून घराजवळ येते. इथं चाला गडबड होणार आहे. गडबडीत रस्ता दाखवतो बघा तुम्हाला. आता दिसतं का मलाच नाही माहिती. पूर्ण काल होते तर पोचलं पण घराच्या समोरच आहे घर. जास्त पण नाही, 1 मिनिटाचा पण रस्ता नाही एवढ्या जवळ घर आहे, पण रस्ता खराब आहे थोडा. तर चला जास्त ब्लॉग शूटच करायला नाही भेटला. बघू विदाई कार्यक्रम दाखवतो तुम्हाला.
थांब थांब आता बाहेर नको कोणी तर काहीच फायनली वरात निघालो मी सुद्धा आलो घरी. आता वाजलेत रात्रीचे 1:45 वरात झाल्या, अजून 1 वरात यायची. तर चला आता पोचले घरी. किती ब्लॉग झाले मला पण नाही माहिती, 3 वेळा बोललो किती ब्लॉग झाले. तर चावी मला मागवावं लागेल. तर धीरजचं पण आता झालेत, ते गाणी बोलायला लागेल. चला बघूया. आणि वरात जास्त लांब नाही जाणार, उत्तर शिव गावामध्ये जाणार आहे, जवळच आहे. इतके काहीतरी 3 ते 3.5 किलोमीटर जास्त असेल, जास्त पकडा 5 किलोमीटर पकडा. तर चला आजचा लग्नाचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग. चला बाय.